ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। मी सध्या उभा आहे कल्याण स्टेशनवरती आणि आपण पाहू शकता कल्याण स्टेशनवरती या ठिकाणी जी आहे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इकडनं जी ट्रेन आलेली आहे, या ट्रेनमध्ये ज्या पद्धतीने गर्दी आहे आणि मोठ्या प्रमाणात कल्याण स्टेशनवरती गर्दी या ठिकाणी दिसून येते। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 या ठिकाणी ही ट्रेन आलेली आहे आणि विशेषतः पाहायला गेलं तर या ट्रेनमध्ये जे प्रवासी आहेत ते उतरण्याच्या आतच या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रवाशांची मोठी या ठिकाणी गर्दी दिसत आहेत। आणि एकंदरीत आपण पाहायला गेलं तर दिवा स्थानकावरती लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या येतात त्या गाड्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना कुठलीही सोय नसल्यामुळे पुन्हा दिव्यावरनं कल्याणचा प्रवास करत काही प्रवासी जे आहेत ते कल्याणला येत आहेत आणि त्यानंतर कल्याणवरनं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज या दिशेने जात आहेत। आणि त्यामुळे कल्याण स्थानकावरती नाहक म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे या ठिकाणी झालेली आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार। काका तुम्ही कुठनं आले आहात आणि कुठे जात? कल्याणमध्ये चढलो आता आणि भायखळ्यापर्यंत जाणार आहोत। काय सांगाल की आज ट्रेनमध्ये चढायचं ज्या पद्धतीने गर्दी आहेत, काय आज दुसरा दिवस मेगा ब्लॉकचा आहे का? नाही, पण व्यवस्था रेल्वेने सुंदर केलेली आहे आणि खरोखरच म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते इतर दिवसाला, त्या मानाने आज रेल्वे लेट असून सुद्धा उत्तम व्यवस्था केलेली आहे रेल्वेने। सर कुठे तुम्ही चाललेले आहात आणि कधी निघाले आहात? काय रेल्वेची घाटकोपर काय व्यवस्था आहे रेल्वेची? काय वाटतं गर्दी नहीं है? बहुत गर्दी है, बहुत गर्दी है। यही व्यवस्था कुछ सा नहीं है, सब गड़बड़ है, तो इतना गर्मी में परेशान हो रहे हैं लोग भी। आज दूसरा दिन है मेगा ब्लॉक का और क्या लगता है कि ट्रेन स्टेशन पे गुरुवार से चल रहा है, अभी कुछ भी नहीं है, गाड़ी भी लेट चल रही है, किधर भी रुक जाती है। सर तुम्ही कुठनं कसा प्रवास करत आहेत आणि आज मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे, काही गाड्या रद्द केल्यात तर ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, काय सांगाल? गर्दी नहीं, बराबर है, सही है, काम चालू कर रहे हैं, जो जरूरी था ये काम भी करना जरूरी है, ये भी जरूरी है। काका तुम्ही कुठला कसा प्रवास करत आहात आणि आज दुसऱ्या दिवशी गर्दी गाडीमध्ये आहे मेगा ब्लॉकच्या? हां, प्रवास तर आहेच, पण लोकांनी थोडं समजलं पाहिजे, त्यांना जरुरी नाही त्यांनी गेले नाही पाहिजे। ते काही लोक असे असतात की जरुरी नाही तरी फिरायला जातात, त्या लोकांनी थोडं हे केलं पाहिजे, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आपण पाहिलं तर एकंदरीत आपण पाहिलं गेलं या साईडला मोठा संताप जो आहे तो प्रवाशांमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे जे काम होत आहेत ते काम व्यवस्थित होत आहे आणि रेल्वेला कुठेतरी प्रवासी जे आहेत ते रेल्वे प्रशासनाला सपोर्ट करत असताना या ठिकाणी दिसून येते। आपल्यासोबत अजून काही प्रवासी, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। काका तुम्ही कुठनं कसे जात आहात आणि काय ट्रेनचा तुम्हाला आज त्रास होता? त्रास होतो, गवर्नमेंट सडनली कोई भी अपने प्रोग्राम ठेवती है, हाँ, और हम लोग को अब बॉम्बे जाने का वीटी, अभी यहाँ से भाईखला का गाड़ी लगा है, बॉम्बे भाईखला से वीटी कैसे जाएंगे? हमारे पास पैसा प्राइवेट सेक्टर में काम करते हैं और नहीं जाएंगे तो हमारा सैलरी कट जाएगा, इसका कौन रिस्पॉन्सिबल है? गवर्नमेंट सैलरी देने वाला है क्या? आपण पाहिलं तर इकडनं भायखळ्यापर्यंत जी ट्रेन आहे त्याचा पुढचा प्रवास कसा करायचा अशा प्रकारचं वक्तव्य आणि नाराजगी प्रवासी या ठिकाणी व्यक्त करत आहेत। एकंदरीत आजचा ज्या प्रवास आहे, आज दुसरा दिवस मेगा ब्लॉकचा आहे, मात्र या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमितसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.